अन्या अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 22. तर मित्रांनी मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा. चला तर सुरू करूया आजचा भाग. मागील भागात आजोबा बघा ना, भाई सरळ सरळ आपला अपमान करत आहे आणि तेही आपल्या तोंडावर. शिखा गाल फुगवून बोलली, पण तिचं सरळ लक्ष अवीच्या हातातील रुमालावर होती. झाली हिची नौटंकी सुरू. तसं आजोबा मनातच बोलले, शिखा मला तसं म्हणायचं नव्हतं. अवी शिखाकडे बघत बोलला, मग कसं म्हणायचं होतं? शिखा अवीच्या हातातील रुमाल हिसकावून घेऊन पडून जात बोलली, तर आतापासून पुढे. अवी कडवडला आणि तेव्हा रुमाल घेऊन पडून जाणाऱ्या शिखाचे लक्ष अवीच्या हाताकडे गेलं. भाई हे काय झालं? केवढं लागलंय तुला? सॉरी, मला माहीत नव्हतं. दुखतंय का रे खूप? शिखा पटकन अवीजवळ आली व त्याच्या जखम लागलेल्या हातावर हळूहळू हात फिरवत बोलली. पण हे बोलताना तिचा कंठ दाटून आलेला व डोळे पाण्याने भरले होते. अगं शिखा, तुला रडायला काय झालं? अगं मला एवढं काही लागलं नाही. आता हस बरं. तुला माहिती आहे ना की मला तुझ्या डोळ्यात अश्रू आलेले आवडत नाहीत. अवी आपल्या लाडक्या बहिणीच्या डोळ्यातील अश्रू पुसत बोलला. तसेच शिखा थोडी शांत झाली व हसली. पण मघाशी त्याच्या रूममध्ये येताना तिच्या चेहऱ्यावरचे जे हसू होतं, पण आता तिच्या चेहऱ्यावर उसणं हसू होतं हे पाहून अवीला वाईट वाटलं. आजोबा, तुम्हाला माहिती आहे का आज मी कुणाला भेटलेलो? अवी आजोबांना काहीतरी खुणवत बोलला. तसं आजोबांनी फक्त हो मध्ये मान डोलावली. कुणाला? आजोबांना सगळं काही माहीत असून देखील त्यांनी न समजून विचारले. मी आज एका मुलीच्या होणाऱ्या वहिनीला भेटलो. तुम्हाला जाणून घ्यायचं आहे का तिथे काय झालं? अवी तिरक्या नजरेने शिखाकडे बघून बोलला. काय भाई, तू वहिनीला भेटला? ती काय म्हणत होती? तू कसं काय तिला भेटायला गेलास? म्हणजे तिने तुला ओळखलं असेल ना? मग आता कसं? शिखा आतुरतेने अवीला एकावर एक प्रश्न विचारत होती आणि तिची ही आतुरता पाहून आजोबा व अवी दोघेही गालात हसत होते. सांग ना भाई, शिखा अवीला पुन्हा एकदा बोलली व अवीने तिला त्याने सकाळपासून जे काही कारनामे केले आहेत ते सांगायला सुरुवात केली. तर शिखा तोंडावर हात ठेवून अवी जे काही सांगत होता त्याच्याकडे मन लावून ऐकत होती. काय भाई, तू एवढं सगळं केलं? भाई, तू कसला सॉलिड आहेस रे? शिखा अवीकडे आश्चर्याने बघत बोलली. आजोबा, हे काय ऐकते मी? तुमचा नातू भारतातील यंगेस्ट बिझनेसमॅन आणि आजकालच्या तरुण पिढीचा आयडल मिस्टर अविनाश राज्याध्यक्ष यांनी एका मुलीसाठी आपली ओळख लपवली, ज्या फील्डमध्ये त्यांनी यापूर्वीच फर्स्ट रँकमध्ये डिग्री मिळवली आहे. पण त्या मुलीसाठी त्याने पुन्हा एकदा त्याच फील्डमध्ये ॲडमिशन घेतली आहे ज्यामध्ये तो मास्टर आहे. हे खूप स्ट्रेंज आहे. आजोबा, खूप स्ट्रेंज आहे ना? शिखा अवीचं बोलणं ऐकून आश्चर्यचकित झालेली होती. हो बेटा, एकदा माणूस प्रेमात पडला की तो काहीही उपद्रव करू शकतो. तू त्या फेमस लव्ह स्टोरीबद्दल ऐकलं आहेसच ना? जसं की शहाजहान आणि मुमताज. त्यांचं प्रेम इतकं प्रबळ होतं की मुमताजच्या मृत्यूनंतर शहाजहानने तिच्या स्मरणार्थ ताजमहाल बांधला. आजही तो प्रेमाचे प्रतीक मानला जातो. हो आजोबा, आणि आता आपला भाई पण त्या सगळ्यांमध्ये गणला जाणार आणि त्याचीही प्रेम कहाणी सुवर्ण अक्षरात लिहिली जाणार. द लव्ह स्टोरी ऑफ द इंडियाज यंगेस्ट बिझनेसमॅन, शिखा बोलली. आणि अवीला एक कल्पना सुचली. हो शिखा, आणि नंतर आपण त्यावर एक बायोपिक काढूया, अवी बोलला. आणि इकडे त्या तिघांचे या विषयावर गप्पा रंगल्या. अन्या, ए अन्या, तू झोपली नाहीस अजून? अन्याचे बाबा तिच्या खोलीत डोकावत बोलले. नाही बाबा, अजून झोपले नाही. पण तुम्ही अजून जागे आहात. मग या ना आत. अन्या मगापासून फक्त आपल्या हातात नोट्स घेऊन बसलेली होती. पण तिचं त्या नोट्सकडे लक्षच नव्हतं. ती तर अवीचा विचार करत होती. काय करतेस बाळा? तिचे बाबा कधीपासून बाहेर उभे राहून तिलाच बघत होते, म्हणून त्यांनी तिला मुद्दामून हा प्रश्न विचारला. काही नाही बाबा, नोट्स बघत होते.
पण आज काही केल्या अभ्यासात मन लागत नाही, म्हणून फक्त नोट्स चाळत होते. पण तुम्ही अजून झोपला नाहीत. अन्याने खरं काही ते आपल्या बाबांना सांगितलं, कारण या 2 दिवसात तिचे बाबा पूर्णपणे बदललेले होते. तिला लहानपणापासून जसे हवे तसेच, अगदी तसेच झाले होते. कधी तर तिच्या बाबांचा एवढा चांगुलपणा पाहून तिला प्रश्न पडायचा की आपण स्वप्न तर बघत नाही ना. म्हणून ती स्वतःला चिमटा काढायची आणि मग तिला खरं पटायचं. बाळा, जर तुला अभ्यास करावासा वाटत नाही तर कशाला करतेस? आजच्या दिवस जरा विश्रांती घे. दिवसभर खूप काही घडून गेले, त्यामुळे मन होत नसेल अभ्यास करायला. तेव्हा आज मलाही झोप येत नाही, तर आपण छान गप्पा मारत बसूया. हे बघ, तुझी आई पण आली आहे. अन्याचे बाबा अन्याच्या आईला आलेलं पाहून बोलले. खरं तर त्या दोघांनीच बाहेरच ठरवलेलं होतं की आज अन्यासोबत थोडा वेळ गप्पा मारायच्या, कारण ती घरी आल्यापासून थोडी घाबरलेलीच दिसत होती आणि तिच्या मनातील भीती घालवण्यासाठी त्या दोघांनी हा प्लॅन बनवला होता. इकडे त्या तिघांचे गप्पा छान रंगल्या होत्या आणि तिकडे अवी, शिखा व आजोबांच्या गप्पा चांगलेच रंगल्या होत्या. अवी आपल्या मास्टर बेडरूममध्ये निवांत झोपलेला. सकाळचे 6 वाजलेले होते आणि तो अजूनही साखर झोपेत होता. त्यात आज त्याला लवकर त्याच्या बाबांसोबत ऑफिसला पण जायचं होतं. तसं तो नेहमी लवकर उठायचा, पण काल रात्री शिखा, आजोबा आणि त्याच्या गप्पा खूप वेळ चालू होत्या. त्यानंतर सगळ्यांचे जेवण झाले आणि अवी झोपायला त्याच्या रूममध्ये जाण्यासाठी वळला. तेवढ्यात त्याला त्याच्या आजींच्या बोलण्याचा आवाज आला. बघ प्रीती, येक ना. आजकाल तुझा मुलगा माझ्याशी बोलतच नाही ग. आज सगळ्यांसोबत जेवायला आहे, म्हणून म्हटलं आज जेवताना त्याच्यासाठी थोड्या गप्पा माराव्या. तर त्याचं जेवणात पण मुळीच लक्ष नव्हतं. एवढं मी त्याला आवडतात म्हणून मी स्वतः त्याच्यासाठी आळूवड्या बनवल्या होत्या. त्याने त्या खाल्ल्या, पण कशा झाल्यात हे काही सांगितलंही नाही. तसंही आजकाल तो मला काहीच सांगत नाही. नेहमी आपल्या आजोबांचे व त्याच्या काहीतरी खुसूर चाललेली असते. आजींनी अवीला त्याच्या रूमकडे जाताना पाहून टोमणा मारला आणि अवीच्या भुवया उंचावल्या. पण आजी बोलत होती ते सगळंच खरंच तर होतं ना. तो लहान असल्यापासून नेहमी आजीच्या मागे मागे करायचा. त्यांना आपले सगळे सिक्रेट सांगायचा. पण जेव्हापासून त्याने अन्याला पाहिलं व त्याला ती पहिल्या नजरेत आवडली, ही गोष्ट त्याने त्याच्या आजीला न सांगता आजोबांना सांगितली. त्याला कारणही तसंच होतं म्हणा. ही गोष्ट जर त्याने आजीला सांगितली असती तर त्याच्या घरात महाभारत घडलं असतं. कारण आजीला नेहमी असं वाटायचं की ती समीरा व अवीचं लग्न व्हावं. त्या दोघांनी सुखाने संसार करावा. त्यांचे लग्न ठरवण्यासाठी आजीनेच जास्त पुढाकार घेतलेला होता. पण समीरा आणि नितीनच्या प्रेमाबद्दल अवी आजीला सांगू शकत नव्हता, कारण तिची त्या दोघांचं लग्न व्हावं अशी त्यांची मनापासून इच्छा होती. शिवाय नुकताच त्यांचं हृदयाचं ऑपरेशन झालेलं आणि जास्त ताण येईल त्याने आजीला काहीच सांगितलं नव्हतं. आणि जास्त ताण येईल अशा गोष्टी त्यांना सांगू नका असं डॉक्टरांनी सांगितलं होतं. म्हणून त्याने समीरा व नितीनबद्दल तिला काहीच सांगितलं नाही. त्यामुळे त्याने अन्याबद्दलही तिला काही सांगितलं नव्हतं. पण ती त्याची आजी होती व तिला सगळं काही समजत होतं. या 2 दिवसात त्याच्यात झालेला बदल तिला जाणवलेला होता. त्यात तो घरी आल्यापासून आजोबा आणि शिखासोबतच गप्पा मारत बसलेला. त्यामुळे त्या थोड्या जेलस झालेल्या होत्या. म्हणून त्यांनी मुद्दामच अवीला टोमणा मारला व तो बरोबर त्याच्या पचनी पडला. आजोबा, तुम्हाला काहीतरी जळल्याचा वास येतोय का? मला तर येतोय, म्हणून बोलले. शिखा हसून बोलली आणि तिचं बोलणं ऐकून आजोबांनाही हसू आले. पण त्यांनी आज इकडे पाहिलं तर त्यांच्या चेहऱ्यावरील राग पाहून ते गप्प बसले. ए आजी, चल ना, आपण तू, मी, मम्मी, शिखा आणि आजोबा सगळे मिळून टेरेसवर बसून गप्पा मारत बसूया. अवी आजीकडे बघून बोलला. तसा आजींचा राग कुठल्या कुठे पडून गेला. त्यानंतर ते सगळे टेरेसवर गप्पा मारत बसले व त्या सगळ्यांचे गप्पा मारण्यात कधी 2 वाजले समजलेच नाही. म्हणूनच रात्री उशिरा झोपल्यामुळे अवी अजून साखर झोपेतच होता आणि झोपेतही त्याच्या चेहऱ्यावर हसू होतं.
व यामागचं कारणही होतं त्याला पडलेलं ते गोड स्वप्न. हो स्वप्न. चला तर मग त्याच्या स्वप्नाच्या दुनियेत जाऊया आणि पाहूया तर त्याला कसलं स्वप्न पडलं होतं. सकाळचे प्रसन्न वातावरण आणि पक्ष्यांचा ऐकू येणारा अखिल किलबिलाहट एक गोड लय निर्माण करत होता. अवी आपल्या बेडवर झोपलेला व थंड वाऱ्याची झुळूक त्याच्या अंगावरून सरकत होती, ज्यामुळे त्याच्या चेहऱ्यावर हसू जाणवत होतं. घरात कोवळा प्रकाश किरणांचा मंद प्रकाश पसरलेला होता, त्यामुळे त्याची ती बेडरूम उजळून निघालेली. वाऱ्याच्या झुळकीने त्याच्या रूममधले पडदे उडत होते. मूव्हीमध्ये जसा रम्य सकाळचा सीन दाखवतात तसेच रूममध्ये वातावरण निर्माण झाले होते. ड्रेसिंग टेबलसमोर बसून ती लाल रंगाच्या साडीत पाठमोरी बसून आपले केस पुसत होती, त्यामुळे तिच्या बांगड्यांची होणारी खणखण पूर्ण रूमवर गुंजत होती. तिने ते आपले अर्धवट सुकलेले केस क्लिपमध्ये बांधले व कपाळावर तिच्या चेहऱ्याला शोभेल असे बिंदी आणि भांगेमध्ये सिंदूर भरला. केसात गजरा माळला व त्या गजऱ्याचा मंद सुगंध पूर्ण रूमभर पसरला. तिने आरशातून त्याच्याकडे पाहिले आणि एक गोड हसू तिच्या चेहऱ्यावर पसरलं. ती स्वतःशीच हसली व आपल्या जागेवरून उठून हळूवार पावलांनी बेडच्या जवळ आली. तिच्या चेहऱ्यावर एक गोड हास्य होतं. ती नववधूच्या रूपात असणारी दुसरी तिसरी कोणी नसून आपली अन्या होती. तर मित्र आणि मैत्रिणींनो, हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.